वर्ष अमेरिकेत राहिला। किती किती 12 वर्ष अमेरिकेत राहिला महाराज आणि 1 वर्षासाठी आता गावाकडे आला। तो जर भेटला ना कोणत्याही माणसाला राम राम श्याम श्याम काहीच म्हणत नव्हता, फक्त हेच म्हणायचा, कुणाची काही अडचण असेल तर मला विचारा, मी 12 वर्ष अमेरिकेत राहिलो। कोणलाही भेटला की असंच म्हणायचा। गावात एक ग्रामपंचायतची मीटिंग होती, त्या मीटिंगमध्ये सगळे उपस्थित होते। सगळे 5-5 मिनिटं पुढे जाऊन बोलले आणि म्हणले आता याला 5 मिनिटं बोलण्याकरिता वेळ द्या। हा पुढे गेला, याने काही 2 मिनिटं बोलायचे ते बोलले, परत हा म्हणला, कुणाची काही अडचण असेल तर मला येऊन विचारा, मी 12 वर्ष अमेरिकेत राहिलो। किती 12 वर्ष। महाराज चांगला माणूस नाही उठला, दारू पिणारा माणूस उठला। तो म्हणला मी विचारतो एक प्रश्न, तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर दी। तो म्हणला काहीच हरकत नाही, मी 12 वर्ष अमेरिकेत राहिलो। तो म्हणला लक्षपूर्वक ऐक। तो म्हणला टप गुळ 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 बत ब्या। तुमच्याकडे आहे का याचं उत्तर? नाही। महाराज त्याला कळलंच नाही, त्याला परत सांगितलं तरी कळलं नाही। तो म्हणला ऐक, मी तुला याचं उत्तर 2 दिवसांनी सकाळी, तू 2 दिवसा परवा दिवशी मला भेट, मी सकाळी तुला याचं उत्तर सांगेन। तो म्हणला ठीक आहे। गेला महाराज घरी। ज्याने एवढे 12 वर्षात त्याने जेवढा बी अभ्यास केला होता, जेवढे पुस्तक वाचले होते त्याने तेवढे सगळे पुस्तक लायब्ररीतून खाली पाडले, त्याला त्या प्रश्नाचं उत्तर सापडलं नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी आला, हा दारू पिणारा म्हणतो राम राम, सापडलं का उत्तर? तो म्हणतो नाही बाबा, उद्याची बोली ना, उद्या सकाळी ना। तो म्हणला ठीक आहे। महाराज दुसऱ्या दिवशी सकाळीच ह्यो ब्रशच करत होता, तो आंघोळ करून आला, दारू पिणारा बरं का। तो म्हणला राम राम, आपलं उत्तर? तो म्हणला आम्हाला काही सापडलं नाही, पण तूच सांग। महाराज त्यांनी उत्तर सांगितलं। तो म्हणला ऐक, माझ्या घरा शेजारी एक कवटाचं झाड आहे, माझं पत्राचं घर आहे आणि माझं पत्राच्या घराला असा एक बांबू आहे, पाईप 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 त्यातून पाणी येतं म्हणे। कौट पडला म्हणे पत्रावरती रात्री, म्हणून टप गुळ 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 त्या पत्रावरून खाली आला म्हणे गुळ 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 बत। खाली शेळी होती, तिच्या अंगावर पडला बत आणि शेळी ब्या। म्हणजे काय? टप गुळ 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 बत ब्या। घरी शेळी होती, ती शेळी मेली म्हणे। गेला ना महाराज त्याचा अहंकार। तो काय म्हणायचा, मी 12 वर्ष अमेरिकेत राहिलो, मला कुठलाही प्रश्न विचारा, मला त्या प्रश्नाचं उत्तर येतं।